निमंत्रणावरून महापौरांनी उपमहापौरांना टोला मारलेला आहे। लोकांच्या सेवेसाठी आपण आलो आहोत असं महापौर रितू तावडे म्हणाल्यात। निमंत्रण मी गौण मानते, मतभेद मानापमान हे बाजूला ठेवत मुंबईच्या व्यवस्थेवरती लक्ष दिलं पाहिजे असंही त्या म्हणाल्यात। इन्व्हिटेशन मी गौण मानते। हा मोठा विश्वास महायुतीच्या वतीने माझ्यावर ठेवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणरायाच्या परिसराचे सुशोभीकरण होत आहे, तर तेही आमच्यासाठी फार मोठी बाब आहे। आणि राहिला इन्व्हिटेशनचा प्रश्न, नंतर त्या ठिकाणी सुधारणा करून नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे। तर जरी दिलं असेल नसेल दिलं असेल तरीसुद्धा या ठिकाणी जो विश्वास महायुतीने आमच्यावर ठेवलेला आहे त्याच्यापुढे सगळं गौण वाटतंय। तिकडे संभाजीनगरात शिवसेनेमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय। निधी वाटपावरून अब्दुल सत्तारांनी शिरसाटांवरती नाव न घेता तोफ डागली आहे। निधी वाटपामध्ये दुजाभाव केल्यास सिल्लोडमध्ये सेना शिल्लक राहणार नाही। मंत्री सामंत, खासदार बुमरेंच्या उपस्थितीमध्ये मेळाव्यामध्ये सत्तारांनी हे आक्रमक वक्तव्य केलंय। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उद्धव साहेब असताना ज्या वेळेस म्हणजे की मला काही कोणावर पण त्यांनीही कधी आपल्यावर अन्याय केला नाही, पण आज आम्ही आमच्या पक्षामध्ये जाऊन आमच्यावर अन्याय होऊ लागला याची कुठेतरी नोंद तुमच्याकडे व्हायला पाहिजे। भविष्यामध्ये असा होणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे। तिथे सोयगावमध्ये नवरात्री सिल्लोडमध्ये आम्हाला सावत्रपेक्षाही वाईट वाटतं आणि ज्या ठिकाणी पक्ष जिवंत आहे तो कसा संपल याची तयारी चालत असेल तो खूप धन्य आहे। जोपर्यंत आमदार निवडून येणार नाही, पक्ष मजबूत होणार नाही।